नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण सिंपल पानगळा डिझाईन शिवणार आहोत. तर गळा उंची आहे आपली 4 इंच, अर्धा इंच मार्जिंगसाठी 4.5 इंच आपण उंची घेतली. रुंदी घेणार आहोत 2.5 इंच आणि वरतून गळा रुंदी आपल्याला 2.25 इंचच ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण गळ्याचं माप झालेलं आहे. सरळ रेष मारून घ्यायची आणि जो तुम्हाला गळा घ्यायचा आहे, आपल्याला आता पानगळा घ्यायचा आहे, तर पानगळ्याचे आपल्याला आकृती जी आहे ती काढून घ्यायची आहे. ते बघा, अशा पद्धतीने मी जी आकृती आहे ती काढून घेतलेली आहे. संपूर्ण आपल्या पानाची जी आकृती झाली आणि ती थोडीशी पेनाने आपल्याला वठवून घ्यायची, म्हणजे पाठपूट जे आहे ते आपलं उठणार आहे. ते बघा, मग आपल्याला खडूचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि खडू गिरून घ्यायचा आहे त्या आकृतीवर. अशा पद्धतीने हा जो आहे आपला गळा झालेला आहे, गळ्याची आकृती झालेली आहे. तर आता काय, आपला जो ब्लाऊज आहे तो आहे वेलवेटचा. तर वेल्वेटच्या ब्लाऊजवर आपल्याला टिप जी आहे किती नंबरची घ्यायची आहे. आपण सिंपल ब्लाऊजवर एक एक दीड इंच म्हणजे 2 इंचाची टीप, म्हणजे अशा पद्धतीने 2 नंबरची टीप, 1 नंबरची टीप खूप लॉक असती, पण आपण 2 नंबरची टीप घेतो, पण आपल्याला याच्यावर घ्यायची आहे 3-3.5 नंबरची टीप घ्यायची आहे. तर त्या टिपामुळं काय होणार आहे, जो आपला वेल्वेटचा कपडा आहे तो गोळा होणार नाही, सरकणार नाही आणि जो आपला ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येणार आहे. ही जी ट्रिक्स आहे वेल्वेटच्या ब्लाऊज स्टिच करण्याची, ही ट्रिक्स मात्र तुम्ही तुमच्या ध्यानात राहू द्या, म्हणजे हे विसरू नका. तर अशा पद्धतीने संपूर्ण जे गळा आहे त्या गळ्याला आपल्याला टिप मारून झालेली आहे आणि दोरे वगैरे कट करून घ्यायचे आहेत. बघा, तुम्ही पाहू शकता ब्लाऊज आपला कुठंच गोळा वगैरे झालेला नाही आहे. फिनिशिंगही छान आलेली आहे. कमरेला सुद्धा आपल्याला कमरपट्टी लावायची गरज नाही, सरळ टिप मारून घ्यायची आहे आणि जो पण आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे. म्हणजे ही जी पद्धत आहे ना, ही खूप सोप्या पद्धतीत आहे. याला गोटची गरज नाही, कमरपट्टीची गरज नाही आणि फिनिशिंगसुद्धा इतकी छान येते आणि आकार तुम्हाला जो घ्यायचा आहे तो तुम्हाला घेताही येतो. ते बघा, मी अर्धा इंच अंतर ठेवून जो आहे गळा कट करून घेणार आहे आणि आपल्याला तिथं जो आहे पानाचा आकार आहे तिथं कट देऊन घेतलेला आहे मी छोटासा, आणि संपूर्ण कडेकडेने आपल्याला छोटे छोटे जे आहेत ते कट मारून घ्यायचे आहे. तर कट लावून घेतल्यामुळं काय होणार आहे, तुम्ही गळ्याला कोणताही आकार घ्या, तो जो आकार आहे तो छान येणार आहे आणि जो आपण घेतलेला आहे तोच आकार हा कट दिल्यामुळं येणार आहे. तर आता आपला जो ब्लाऊज आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे. आता तुम्ही तुमचा ब्लाऊज उलटा करून घ्या. उलटा करून घेतल्यानंतर काही नवीन मैत्रिणींचं कसं होतं, का वेल्वेटचा ब्लाऊज आहे तो गोळा होतो. तर आपला जो आहे, आपण जी टीप 3.5ची घेतलेली आहे, 3.5 नंबरची, तर त्याच्यामुळे जो आहे आपला कपडा जो आहे तो गोळा झालेला नाही आणि गळ्याला आपल्याला संपूर्ण कडेकडेने टिप वगैरे मारून घ्यायची आहे आणि टिप मारताना मात्र जो आकार आहे त्या आकारावरच टिप मारायची आहे, म्हणजे आकार जो घेतलेला आहे आपल्या गळ्याचा तोच येणार आहे. तर अशा पद्धतीने मी जो आहे गळ्याला संपूर्ण आकार जो आहे पाहू शकता तुम्ही, आकारावर संपूर्ण टिप जी आहे ती मारून घेतलेली आहे. ते बघा, हा झालेला आहे आपला पान आकार. आता कंबरपट्टीला सुद्धा आपल्याला सरळ टिप जी आहे ती मारून घ्यायची आहे. संपूर्ण कमरेला आपल्याला टिप जी आहे ती आपण मारून घेतलेली आहे. कुठंच आपला ब्लाऊज जो आहे, वेलवेटचा ब्लाऊज आहे, तो गोळा झालेला नाही आणि आकारही छान आलेला आहे, आकृतीही छान आलेली आहे आणि कडेकडेने सुद्धा संपूर्ण टिपा मारून आणि जो पण आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून टाकणार आहोत आपण. आता हा जो कपडा आहे तो आपण एक्स्ट्राचा, तो हे बघा कट करून टाकायचा आहे. तो आपला काहीच उपयोगाचा नाही आहे. तर आपण तो एक्स्ट्रा का ठेवलेला असतो, का आपला ब्लाऊज आहे तो इकडे तिकडे सरकू नये म्हणून आपण तो कपडा जो आहे तो आपण एक्स्ट्रा ठेवलेला असतो. तर हे बघा, पाहू शकता संपूर्ण ब्लाऊजला जो आहे कुठंच फुगा वगैरे आलेला नाही आणि फिनिशिंगही छान आलेली आहे. ही ट्रिक्स जी आहे, टिप आपल्याला वाढवायची आहे, ट्रिक्स फक्त ध्यानात राहू द्या, म्हणजे तुमचं वेलवेट कसंही असतो तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. अशा पद्धतीने संपूर्ण जे आहे कडेकडेने टिपा मारून झालेल्या आहेत आणि आकार पाहू शकता तुम्ही, छान आलेला आहे. कुठंच आपल्या ब्लाऊजला
झोड वगैरे पडलेला नाही. आता आपल्याला बॅक साईडचा जो टक्स आहे तो मोजायचा आहे. तर तो किती आणि कसा घ्यायचा? बॅक साईड टक्स आहे तो घ्यायचा आहे आपल्याला. आडवा जो आहे तो आहे आपला 4.5 इंच. उंची जास्त असल्यामुळे तुम्ही 4.25 इंच ही टक्स घेऊ शकता. आणि अर्धा इंचाचं आपल्याला अंतर, अर्धा इंचावरून आपला जो टक्स आहे त्या टक्सला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. ते बघा मी तुम्हाला दाखवून देते. अशा पद्धतीने टक्स आहे तो आपल्याला कसा घ्यायचा आहे ते बघा. बरोबर आपल्याला अर्धा इंच अंतर ठेवायचं आहे आणि आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला तिरकी टिप मारायची आहे. याला सुद्धा त्याच पद्धतीने टिप मारायची आहे. आपल्याला अर्धा इंचावर अंतर ठेवून वरती जे आहे कोपरा जो आहे तो लॉक करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा जो आहे संपूर्ण आपला गळा आहे तो तयार झालेला आहे. झटपट आहे हा आणि पटकन म्हणजे 5-1 मिनिटातच हा आपला गळा झालेला आहे. तर हा जो गळा आहे आपण या गळ्याला लेससुद्धा मी टाकून घेणार आहे. तर लेस टाकल्यानंतर हा जो गळा आहे अजूनच दिसायला ॲक्टिव्ह दिसणार आहे आणि आकारही अजून त्याचा उठून दिसणार आहे. हा जो ब्लाऊजचा गळा आहे तो सिंपल पान गळा आहे तो तुम्हाला कसा वाटला आणि जी पद्धत आहे ती झटपट शिवण्याची ही तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला जर हा गळा जर आवडला तर या गळ्याला म्हणजे ह्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हा गळा जो आहे तो तुम्हाला कसा वाटला. आणि व्हिडिओ जो आहे हा शेवटपर्यंत नक्की बघत जा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं तर जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि जी लेस टाकलेली आहे त्या लेशीला मी परत एकदा डबल टिप जी आहे ती मारून घेणार आहे. त्याचं कारण काय आहे का ही लेस जी आहे ती आपली थोडीशी ब्रॉड आहे. तर ब्रॉड असल्यामुळं ही लेस बरोबर जी ब्लाऊजवर आहे ती एकदम अटॅच होऊन बसली पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने हा जो गळा झालेला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.